कधी भाषण केलेलं नाही, काय चुकलं तर माफी असावी. अंकोलीच्या आमचे कुलदैवत श्री भैरवनाथाच्या चरणी नतमस्तक होतो. आज जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारानिमित्त आज अंकोलीमध्ये उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके नेते युवक हृदय सम्राट माननीय श्री बाळाजी पाटील साहेब, तसेच व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व आणि आपले जिल्हा परिषदेचे लोकप्रिय उमेदवार आमचे मोठे बंधू रामदासभाई चौरे आणि आपल्या कापसेताई, समोर उपस्थित असणारे सर्व अंकोलीतील सुजाण नागरिक, ग्रामस्थ आणि मतदार बंधूंनो, मी काय कुणावर टीका करणार नाही. मी तुम्हाला फक्त रामदासभाईबद्दल सांगतो. गेली 10 वर्ष झालं आम्ही पेनूरमध्ये मिळून काम करत आहे आणि मी स्वतः त्या गावातला सध्याच्या चालूवाडीतला उपसरपंच आहे. मी तिथं रामदासभाईचं गेल्या 5 वर्षातलं काम निस्वार्थीपणे, रामदास कुणाच्याही अडचणीला निम्यारात्री धावून जातो आणि प्रत्येकाच्या अडचणीला पहिला फोन हा गावामध्ये रामदासलाच करते. संध्याकाळी 11ला कॉल करू द्या, 12ला कॉल करू द्या, तर संध्याकाळी कधीही कॉल करू द्या, रामदासचा फोन हा चालूच असतो. कुणी तुम्हाला काही सांगत असेल, पेनोरला एवढं लीड मिळतंय, पाटकोलला एवढं मिळतंय, तसं कुठेही काही नाही. पेनोरला रामदास चौरे, रमेश माने आणि मी सागर चौरे, आम्ही तिघं युवा एकत्र असल्यानंतर ह्याला कुठेही काही मिळणार नाही. येणाऱ्या 7 तारखेला रामदासभाईचं चिन्ह कमळ हे आहे व कापसेताईंचं चिन्ह कमळ आहे. त्याच्या समोरील बटन दाबून आपण त्यांना भरघोस अशा मताने विजयी करा व 9 तारखेला पहिला गुलाल रामदासांना आपण आपल्या कुलदैवताच्या चरणावरती टाकून अंकोली चौकात खेळायचा हा निर्धार आपण या ठिकाणी करावा असं मी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.